नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. आज आहे आपला सराव प्रश्नसंच 14. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठे आहेत? ऑप्शन दिले 3, 4, 5 की 6. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न क्रमांक 2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती ठरली आहे? ऑप्शन दिलेत पुणे, नागपूर, बृहन्मुंबई आणि पिंपरी चिंचवड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पुणे ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरली आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली आहे? ऑप्शन दिलेत ए. तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 4. नौरा अल्मत्रोशी ही पहिली महिला अंतराळवीर कोणत्या देशाची आहे? ऑप्शन दिलेत इराक, ओमान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. संयुक्त अरब अमिरात या देशाची नौरा अल्मत्रोशी ही पहिली महिला अंतराळवीर आहे. प्रश्न क्रमांक 5. झुरोंग रोवर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले ते कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन दिले चीन, जपान, रशिया आणि अमेरिका. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. चीन या देशाचे हे झुरोंग रोवर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? ऑप्शन दिलेत भास्कर, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्ता आणि यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 7. हरित क्रांतीनंतर कोणते सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? ऑप्शन दिलेत तांदूळ, बाजरी, मका आणि गहू. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. गहू. प्रश्न क्रमांक 8. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेत स्विमिंग, तिरंदाजी, नेमबाजी आणि तलवारबाजी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. तिरंदाजी. प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? ऑप्शन दिलेत राजा हर्षित, समीर बॅनर्जी, अभिमन्यू मिश्रा आणि यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. अभिमन्यू मिश्रा हा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला आहे. प्रश्न क्रमांक 10. पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? ऑप्शन दिलेत मिल्खा सिंग, बलबीर सिंग, मेजर ध्यानचंद आणि मनप्रीत सिंग. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. बलबीर सिंग. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? ऑप्शन दिलेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. तिसरा. प्रश्न क्रमांक 12. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबेचा अनुक्रमांक किती आहे? ऑप्शन दिले 23, 27, 29 की 32. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 29. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता पदार्थ धातुसदृश्य आहे? ऑप्शन दिलेत ए. शिसे, बी. जस्त, सी. बोरॉन आणि डी. हायड्रोजन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. बोरॉन. प्रश्न क्रमांक 14. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन दिलेत अ, ब, क आणि ड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. क. लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक 15. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? ऑप्शन दिलेत 0, 4, 15 आणि 100. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 4 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 16. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? ऑप्शन दिलेत 100 ते 80, 110 ते 70, 120 ते 80, 130 ते 90. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 120 ते 80. प्रश्न क्रमांक 17. तुर्भे, मुंबई येथे असलेल्या अणुभट्ट्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भट्टीचा समावेश होत नाही? ऑप्शन दिलेत झलिना, मर्जिना, पौर्णिमा आणि सायरस. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मर्जिना. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता घटक हे विद्युत
अनपघटनीय आहे? ऑप्शन दिलेत मीठ, युरिया, सोडियम हायड्रॉक्साईड, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युरिया. प्रश्न क्रमांक 19. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र कोणते? ऑप्शन दिलेत सेवा, कृषी, खाणकाम आणि औद्योगिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सेवा. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? तर ऑप्शन दिलेत 1948, 1949, 1953 आणि 1956. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1949. 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले आहे.